नित्य नियमानं वाचला पाहिजे। म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो, हात जोडून विनंती करतो, थोडा वेळ ज्ञानेश्वरी करता देत जा, थोडा वेळ गाथ्या करता देत जा। मी म्हणत नाही की तासन तास वाचा, मी तर असं सांगतो की माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता दिवसातली फक्त 15 मिनिटं द्या, 15 मिनिटं द्या। 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा आणि 5 मिनिटं घरामध्ये सगळ्यांनी बसून केलेलं रामकृष्ण हरीचं भजन, याच्या पलीकडे माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला काही लागत नाही, काही लागत नाही। 5 मिनिटं वाचा, 5च ओव्या वाचा, 2च अभंग तुकोबारायांचे वाचा। मी आपल्याला खात्रीनं सांगतो, आपल्या जीवनाच्या धन्यतेचा याच्यापेक्षा वेगळा मार्ग पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या। आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आपल्या जीवनाची धन्यता होईल तर ती तुकोबारायांच्या शब्दानंच होईल, ती ज्ञानोबारायांच्या अक्षरानंच होईल, ती चोखोबारायांच्या गोरोबा काकांच्या कृपेनंच होईल। दुसरा कोणताही मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर सध्या काळामध्ये उपलब्ध नाही, याच्यावर विश्वास ठेवा। मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे तुम्हाला, बॉन्ड पेपरवर। आपलं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्या, नाही झालं तर मला फाशी द्या, मी लिहून देतो तुम्हाला, लिहून देतो। अरे मोठ्या मोठ्यांचं कल्याण झालं महाराज, ज्ञानेश्वरी गाथ्यानं मामासाहेब दांडेकर संत पदवीला प्राप्त झाले। आपल्याला ताजं उदाहरण आहे अलीकडच्या काळात, मोठी मोठी लोक आहेत संत पदवीला प्राप्त झाल्याची उदाहरण आहेत ही। फक्त ज्ञानेश्वरी गाथा एवढं आपल्या जीवनामध्ये नित्य वाचा, थोडा वेळ वाचा, थोडा वेळ द्या, जास्त म्हणतच नाही। तुम्ही कामामध्ये असता, कामं आहेत पुष्कळ, सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा, जेवण झाल्यावर वाचा, अंथरुणावर बसून वाचा, आडवं पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा, तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचा हो, गाथा वाचा, दुसरं काही कारण नाही बरं आपल्या धन्यतेचं। पाया पडून सांगतोय मी तुम्हाला, पाया पडून सांगतो। ज्ञानोबाराय तुकोबाराय जर महाराष्ट्रात आले नसते, झाले नसते ना, माणूस म्हणून घ्यायची लायकी राहिली नसती आपली, कुठं जनावर म्हणून जन्माला आलो असतो आपलं आपल्याला कळणार। त्यांचं वाङ्मय हे आपल्या कल्याणाकरता आहे, हे लक्षात घ्या। म्हणून सगळ्यांच्या चरणावर पुन्हा पुन्हा डोकं ठेवून विनंती करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, थोडा वेळ वाचा, जेवढा वेळ जमेल तेवढा वाचा। अहो महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे अभंग वाचायचे नाहीत, याच्यापेक्षा जन्माला आलासच कशाला तू, कशाला जन्माला आला तू? महाराष्ट्रात नाही, त्यांनी जगातच जन्माला यायला नको होतं जर त्याला ज्ञानेश्वरी नको आणि गाथा नको तर। असं करू नका, लवकरात लवकर ज्ञानेश्वरीकडे गाथ्याकडे प्रवृत्त व्हा, अशी सगळ्यांना प्रार्थना करतो। या महोत्सवामध्ये, या सुवर्ण महोत्सवात